श्लोक 23. शक्नोति हैवयः सोढुं प्राक् शरीरविमोक्षणात् कामक्रोधोद्भवं वेगं स युक्तः स सुखी नरः. अर्थ, या जगातच शरीराचा नाश होण्यापूर्वी कामक्रोधापासून उत्पन्न झालेला वेग सहन करावयास जो समर्थ होतो तो मनुष्य योगी आणि तोच सुखी आहे, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. विवरण: विविध प्रकारच्या उत्तम स्पर्शाने मिळणारे भोग परिणामतःच दुःख निर्माण करतात. ही गोष्ट जे जाणतात ते ज्ञानी किंवा शहाणे लोक त्यामध्ये रममाण होत नाहीत, असे मागील श्लोकात भगवंतांनी सांगितलेले आहे. या श्लोकात कामक्रोधांचा वेग जो सहन करतो तो योगी आणि अशी योग्याची व्याख्या भगवंतांनी केलेली आहे. प्राक शरीर विमोक्षणात म्हणजे शरीरातून विशेष रीतीने मुक्त होण्यापूर्वी म्हणजे मृत्यूपूर्वी कामक्रोधांचा वेग सहन करण्याची शक्ती प्राप्त करणे. हा वेग सहन करणारा तोच योगी. यापूर्वी दुसऱ्या अध्यायात योग कर्मसु कौशलम आणि चित्ताचे समत्व म्हणजेच द्वंद्वाविषयी समभाव असे 2 योग सांगितले आहेत. कर्माचे कौशल्याने उत्तम कर्म घडते, द्वंद्वाचे समत्वाने दुःख नाहीसे होते आणि या योगाने म्हणजे कामक्रोधाचा वेग सहन करण्याने माणसाचे सामर्थ्य वाढते, स्थायी सुख प्राप्त होते. काम आणि क्रोध यांचे वेग फारच प्रबळ असतात. विश्वामित्र ऋषींची तपस्या एकदा या कामामुळे भंग झाली. त्यानंतर त्यांनी पुन्हा तपश्चर्या केली व ती पूर्ण झाल्यावर त्यांना वशिष्ठ ऋषींनी ब्रह्मऋषी म्हणून मान्यता न दिल्याने त्यांनी क्रोधाचे भरात वशिष्ठ ऋषींचे पुत्र एक कृत्या निर्माण करून त्यांना सर्वांना ठार मारले व पुन्हा ते तपापासून भ्रष्ट झाले. असा हा कामक्रोध किती प्रबळ आहे ते या उदाहरणावरून आपल्याला लक्षात येईल. मात्र वशिष्ठ ऋषींनी क्रोधावर ताबा मिळवला होता. विश्वामित्रांच्या या कृत्यानंतर ते क्रोधयुक्त न होता अतिशय शांत राहिले. ते क्रोधाविष्ट झाले असते तर त्यांनी विश्वामित्रांना शाप दिला असता. मग दोघेही एकाच प्रकारे पतित झाले असते. पण वशिष्ठ ऋषींनी तसे केले नाही. तसेच व्यासपुत्र शुक तपश्चर्या करीत असताना त्यांचा तपोभंग करायला आलेल्या अप्सरेला पाहून ते विचलित झाले नाहीत. त्यांनी कामावर विजय प्राप्त केला होता आणि अशीच गोष्ट तुकाराम महाराजांची आहे, म्हणूनच ते सर्व श्रेष्ठ आहेत. शुक व्यासदेवांच्या गोष्टी इथे सांगत नाही, त्या तुम्हाला माहिती आहेत असं गृहीत धरते. सर्वसाधारणपणे प्रापंचिक सामान्य लोकांना कामाचा वेग सहन करता येत नाही. ते मनाच्या दुर्बलतेचे लक्षण आहे. त्यामुळे सामान्य माणसाचे मनाला सहसा शांती प्राप्त होत नाही. ते सदैव अशांत, विचलित, अनेक विचारांचे काहूर त्यांचे मनात असते. पण जो साधक हे कामक्रोधाचे वेग सहन करतात ते योगी स्थिरचित्त असतात. कितीही जोराचे वादळ आले तरी पर्वत नेहमी स्थिरच असतात. मात्र झाडांची पाने वाऱ्याच्या छोट्याशा झुळकेने सुद्धा हलतात. शत्रूचा वेग सहन करून आपण आपल्या भूमिकेवर स्थिर राहण्यासाठी आपल्याजवळ विशेष अशी शक्तीच हवी. आपली दुर्बलता आपल्याला शत्रूसमोर पराजित करते. वेदामध्ये सहमान म्हणजे शत्रूचा वेग सहन करून आपल्या ठिकाणी स्थिर राहणे असे म्हटले आहे आणि असह्य म्हणजे ज्याचा शत्रूला वेग सहन होणार नाही तो त्याचे अधीन होतो. त्यामुळे माणसाची शारीरिक व मानसिक अशा दोन्ही शक्तींचा ऱ्हास होतो. कामक्रोधांचा प्रभाव किती धोकादायक आहे ते दुसऱ्या अध्यायात सांगितले आहे. म्हणजे कामात क्रोधोभिजायते, क्रोधात भवती सम्मोहा, सम्मोहात स्मृतिविभ्रमा, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो आणि बुद्धिनाशात प्रणश्यती. यांचेपासून माणसांचा नाश होतो. म्हणूनच या श्लोकात मनुष्य देह असेपर्यंत कामक्रोध यांचे वेग सहन करायला भगवंत सांगत आहेत आणि जो यांना आपल्या ताब्यात ठेवू शकतो
तोच खरा योगी आणि तोच खरा सुखी असतो. तिसऱ्या अध्यायात याचा परिणाम सांगताना भगवंत म्हणतात की रजोगुणापासून उत्पन्न झालेले काम आणि क्रोध भोगांनी तृप्त न होणारे महापापी आहेत. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा महाशनो महापापना विद्येनम इह वैरिणम. ते मानवाचे मोठे शत्रू आहेत. हे ओळखून त्यापासून माणसाने दूरच राहावे. तर 12व्या अध्यायात कामी व क्रोधी लोक शेकडो आशांच्या पाशांनी बद्ध होऊन विविध विषयोपभोगासाठी आपल्याजवळ अन्यायाने अनेक गोष्टींचा आणि द्रव्यांचा संचय करतात. आशापाशशतैर्बद्धा कामक्रोधपरायणः ईहन्ते कामभोगार्थ मन्यायेनार्थ संचय. अशा प्रकारच्या संचयाने समाजाला विविध क्लेश भोगावे लागतात. मात्र ज्यांनी या कामक्रोधाला वश केले आहे ते सर्वत्र ब्रह्माचाच अनुभव घेतात. असे हे कामक्रोध प्राणीजातीचे फार मोठे शत्रू आहेत आणि यांचे योगाने माणूस दुःखी होतो. कारण यांचे संकल्प मनात संघर्ष, चंचलता, असुरक्षितता असे अनेक भाव निर्माण करते. म्हणूनच याचे अधीन असणाऱ्यांना अज्ञानाने आवृत्त असे जीव जंतू अगदी क्षुल्लक आहेत असे म्हटले आहे. तर कामक्रोधाला वश करणारे नर म्हणजे माणूस आहेत. नर म्हणजे न रमते इति नरहा. जे कामोपभोगात रममाण होत नाहीत ते नर, ते माणूस आहेत. ज्ञानी व योगी आहेत. समतेत स्थिर असलेले ते विवेकाला महत्त्व देऊन कामक्रोधांचा वेग उत्पन्न होऊ देत नाहीत. केवळ मनुष्य योनीतच ह्या गोष्टी शक्य आहेत. कारण पशुपक्षी या गोष्टीवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. कामक्रोधांचा संयम करण्याने माणसाची उन्नती होते. रोज थोडा वेळ आपण आपलेच परीक्षण शांतपणे बसून केले तर आपल्या लक्षात येईल की आपण या कामक्रोधांना बळी पडलो का संयमाने त्यावर मात केली. मनाशी याचा विचार करण्याची सवय लागली की असा संयम आपला वाढायला लागतो. अशा आत्मपरीक्षणाने माणसाला त्याची चूक कळते. मग तशी चूक परत न करण्याचा माणूस प्रयत्न करतो. मग ही सहनशक्ती हळूहळू वाढीला लागते व मन हे सर्व सहन करण्यास सिद्ध होते. अशा योगाच्या सिद्धीला ब्रह्मनिर्वाण असे म्हणतात आणि त्याचे वर्णन पुढील 3 श्लोकातून भगवंतांनी केलेले आहे. इथे आपण थांबूया.